कर्नाटकातील कुडची येथून शहरातील समतानगर येथे प्रतिबंधित गुटख्याची तस्करी उघडकीस आली आहे। स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने मिरज म्हैसाळ रस्त्यावर सापळा लावून ही कारवाई केली। या प्रकरणी संशयित 4 चाकी चालक मधुसूदन महेश मगदुम वय 22 राहणार हसनी आश्रमाजवळ श्रीरामनगर विजयनगर सांगली याला अटक करण्यात आली। त्याच्याकडून 17,30,000चा गुटखा आणि एक 4 चाकी असा 25,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद आहे। याबाबत अधिक माहिती अशी, मिरज म्हैसाळ रस्त्यावर पिकअप 4 चाकीतून कर्नाटकातून मिरजेत गुटखा तस्करी होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी म्हैसाळ रस्त्यावर एका शेतकऱ्याच्या शेताजवळ सापळा लावला होता। यावेळी संशयित मधुसूदन मगदुम हा महिंद्रा बुलेरो पिकअप MH08 AP 5047 मधून संशयितरित्या जाताना आढळून आला। पोलिसांनी सदर वाहन चालकाला थांबवून चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। पोलिसांनी सदर 4 चाकीची झडती घेतली असता त्यामध्ये विमल पान मसाला, हॅपी, फोली व कन्नडमध्ये छापी असलेल्या गुटख्यांची पाकिटे मिळून आली। यामध्ये 15,992 पाकिटांमध्ये विविध गुटखा व तंबाखूजन्य साठा सापडला। त्याची किंमत 17,30,000 रुपये इतकी आहे। पोलिसांनी सदर गुटखा व 8.5 लाखांची पिकअप 4 चाकी असा एकूण 25,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। तसेच संशयित चालक मधुसूदन मगदुम याला अटक करून ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान मगदुम याच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने सदर गुटखा हा कर्नाटकातील कुडची येथून आणला असून तो समतानगर येथील स्वप्नील प्रभाकर लुगडे याच्याकडे पोहोच केला जाणार असल्याची कबुली मगदुम याने पोलिसांना दिली। यापूर्वीही पोलिसांनी गुटखा तस्करीवर कारवाई केली असता कर्नाटकातून महाराष्ट्रात सर्रासपणे गुटखा तस्करी सुरू असल्याचे या कारवाईहून दिसून आले। पोलीस अधिक तपास करीत असून गुटखा तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे। सदरची कारवाई सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे प्रमुख सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, अमोल लोहार, आमसिद्ध खोत, अमोल आयदळे, अमर नरळे, संजय कांबळे, संकेत मगदुम, सोमनाथ गुंडे, सोमनाथ पतंगे, रोहन गस्ते, सुनील जाधव, सूरज थोरात, कॅप्टन गुंडेवाडे यांच्या पथकाने केली।